आता तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज अ गिट, आता तुम्ही तुमच्यापैकी बरेच लोकांना माहित असेल नेमकी गिट आहे तरी काय. ठीक आहे, कोणाकोणाला माहिती गिटचं काय थोडंफार काही. It is open source version control system. अजून. दोन मिनिट मला थोडं कनेक्ट करायचं. ऑन द स्पॉट स्टार्ट केले आता मी लिंक स्टार्ट केली. अजून काय कोणाकोणा सांगा, तुम्हाला जे बिंदास हे माहित असेल ते सांगा. कोड होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे, लाईक आपण तिथं आपले कोड वगैरे तिथं होस्ट करू शकतो, तो अपडेट वगैरे करणं, त्या गोष्टी आपण गिटवर करू शकतो. Source code management tool. हा, सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. अजून. ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आपण जर फिरायला गेलो, समजा आपण गोवाची ट्रिप केली किंवा कोणती बी, आपण गोवा ट्रिप केली सगळ्यांनी, आपण गेलो गोवाला फिरायला सगळे, तर आपण काय करतो तिथं फोटो बिटो काढतो, सगळे काढतो फोटो. आणि मी काय म्हणतो, अरे तुमच्यातले एक जण काय करा, सगळं गुगल ड्राईव्हवर सगळे फोटो अपलोड करा आणि मला ऍक्सेस देऊन मला काय करा, तुम्ही लिंक शेअर करा. आता ठीक आहे, धवल आपण सगळ्यांनी एक ट्रिप काढली, म्हणलो आता सगळंच क्लास ब्लास संपलं, चला म्हणलं गोवाला. आपण गेलो गोवाला, सगळ्यांनी फोटो बिटो काढला आणि मी काय म्हणलो धवलला, धवल काय कर, गुगल ड्राईव्हवर तुझं सगळे जे फोटो असतील तुझ्याकडे काय करा, गुगल ड्राईव्हवर अपलोड कर. आणि धवल काय करणार, ते गुगल ड्राईव्हचा सगळ्याला ऍक्सेस देणार, मला देणार, योगेशला देणार, ठीक आहे, निखिलला पण देणार ऍक्सेस, अश्विन म्हणजे सगळ्याला ऍक्सेस देणार. आणि काय बोलणार धवल, काय करा, ज्याच्याकडे जे फोटो आहे ते काय करा, तुम्ही गुगल ड्राईव्हवर अपलोड करा. म्हणजे सगळ्याला ऍक्सेस दिलं तिने अपलोड करायचं. मग सगळ्यांनी काय केलं, आपापल्याकडचे फोटो कुठं काय केलं, गुगल ड्राईव्हची ती धवलनी लिंक सेंड केली, त्या गुगल ड्राईव्हवर सगळ्यांनी काय केले, ते फोटो अपलोड केलेत. ठीक आहे, असं केलं का कोणी आतापर्यंत? आम्ही खूप वेळा करायचो कॉलेजला. केलंय सर. करता ना, गुगल ड्राईव्हवर सगळे फोटो अपलोड करता तुम्ही, ऍक्सेस देतो आणि सगळं. आता तुम्हाला काय झालं, एक कॉमन लोकेशन झालं, म्हणजे जेणेकरून तुम्ही सगळे फोटो तिथं मॅनेज करू शकता. आणि ज्याच्याकडे जे 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 फोटो असेल ते त्याच्याकडचे फोटो काय करणार, ते तिथं गुगल ड्राईव्हवर सगळे अपलोड करणार. एक मिनिट. ठीक आहे, बरं क्लास ठेवला बरं काय होतं, टाकी घेऊन जा भारत गॅस वाला ते गेला घरी, त्याच्यामध्ये भारत आहे लागत असं घेऊन जा. तुमचं भारतचं आहे का? हा, जमतंय का? म्यूट करतो दोन मिनिट. नाही नाही नाही, कधी कधी असतं असं काहीतरी. ठीक आहे, येतो आवाज माझा सगळ्या अवेलेबल? ठीक आहे, आपण असं काय करतो, सगळ्याचे फोटो कलेक्ट करून कोलॅबोरेटिव्ह नाही का, कोलॅबोरेशन होतं सगळ्याचं, सगळ्याकडे जे जे फोटो ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करणार आणि ज्याला ज्याला ऍक्सेस दिले तेच अपलोड करणार. बरं का, आता धवलने काय केलं, सगळे फोटो केले, मला ऍक्सेस दिलं नाही, मला लिंक सेंड केली, मला काहीच करता येत नाही, अपलोड बी करता येत नाही, बघता येत नाही, कारण की मला ऍक्सेसच नाही ते ड्राईव्हचं, तर मी कसं बघणार ना. तसंच गिटमध्ये पण तसंच असतं बघा. गिट काय आहे, एक तुमचं सोर्स कोड मॅनेजमेंट टूल आहे. म्हणजे तुम्ही जे प्रोजेक्टवर काम करताय, समजा तुम्ही फोन पेचं ऍप्लिकेशन डेव्हलप करताय तुम्ही, ठीक आहे, अजून करा बरं का, म्हणजे असं मी नाही म्हणत तुम्ही आम्ही नाही करत तसं बोलू नका, पण तुम्ही असं अजून करा, तुम्ही फोन पेचं ऍप्लिकेशन डेव्हलप करताय, ठीक आहे, आणि त्यासाठी तुम्ही सगळेजण काय करतात, ऍज अ टीम वर्क म्हणून काम करताय. सगळे तुम्ही काय करता, सोर्स कोड लिहिता तुम्ही आणि सगळ्याला तुम्हाला एक ऍप्लिकेशन क्रिएट करायचं. तर तुम्ही गिट जर नसतं, तुम्ही काय केलं असतं, तुमच्या लॅपटॉपमध्ये ठेवलं असतं, ते कोड दुसरा कोणतरी मार्गाने त्याच्या लॅपटॉपवर शेअर केलं असतं, म्हणजे कुठं काय चाललं ते लवकर मेळ लागला नसतं तुम्हाला. पण तुम्हाला एक कॉमन लोकेशन सांगितलं, मी गिट आहे, तुम्हाला काय बोललो, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, सगळे मिळून तुम्हाला ऍक्सेस देतो मी गिटचं, आणि सगळे मिळून तुम्ही गिटअपवर तुमच्याकडे जे सोर्स कोड आहे ते गिटअपवर अपलोड करा. आणि गिट अशी टूल आहे माहिती आहे का, तुम्ही जेने अपडेट केलं, काय केलं, सगळ्याचे तिथे डिटेल कळते, कंप्लीट हिस्ट्री तिथे मेंटेन राहते. तुम्ही काही जरी अपलोड केलं, जर तुमच्याकडचं काही जरी डेटा तिथे अपलोड केला त्याच्या गिटवर,
तर सगळ्याचं तिथं ते हिस्ट्री राहते तिथं. ते कसं आहे काय नाही आपण बघणार आहोत. तुम्हाला असं कॉमन आपल्या भाषेत कळलं ना तुम्हाला काय गिट कशासाठी वापरतो आपण. सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. म्हणजे आपला सोर्स कोड कुठं पुश आपण ठेवतो गिटहबवर. ठीक आहे. व्हर्जन कंट्रोल टूल किंवा गिटहबला काय बोलतो आपण सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. हे तुमचं गिटहब. याच्यावर सगळं तुम्ही सोर्स कोड ठेवता तुम्ही प्रोजेक्टचं. मला वाटतं मोस्ट ऑफ जे धवल किंवा निखिलला माहीत असेल, योगेशला पण माहीत असेल गिटचं. आहे ना माहीत गिट काय करते ते. पण डिटेलमध्ये तुम्ही त्याच्यावर काम नसेल केलं. डेव्हऑप्स म्हणजे डेव्हऑप्सच्या पर्स्पेक्टिव्ह तुम्ही काम केलं नसेल एवढं डिटेलमध्ये. फक्त तुम्हाला माहिती आहे सोर्स कोड पुश करायचं तेवढं माहीत असेल आणि तेवढं तुम्हाला दुसरं काही माहीत नसेल तुम्हाला. एक कॉमन लोकेशन प्रोव्हाइड करते तुमचं सोर्स कोड ठेवासाठी. ज्याला ज्याला ॲक्सेस आहे तेच हे करणार बरं का ते. उठून कोणी आलं म्हणायचं मी याच्यावर गिटहबवर काम करतोय असं नाही. तुला ॲक्सेस आहे का आहे, नसन तर म्हणा शांत बसतो आम्ही आमचं काम करतो. ज्याला ॲक्सेस आहे ते करता येते. ठीक आहे. आता गिटहबचा एक किस्सा सांगतो. आजच माझा एक मित्र डेव्हऑप्समध्ये आहे आणि खूप एक्सपिरियन्स त्याला 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि चांगल्या लेवलला सिनियर लेवलला आहे तिथे डेव्हऑप्सला. आता ते तुम्हाला आता कळणार नाही ते मी काय बोलतो आता त्याचं प्रॉब्लेम काय आलता ते तुम्हाला नंतर कळेलच. म्हणजे त्याचं काय झालं तर त्यांनी मेन रिपॉझिटरी होती तिथं हात नव्हता लावायचा म्हणजे ब्रांचला. तिने ती ब्रांचमध्ये काहीतरी चेंजेस केले आणि सगळं सेटअप होतं ना ते सगळं ते उडवलं होतं तिथून. सगळे डिलीट झाले होतं सगळं. ते तुम्हाला शेवटी सांगेल तिने काय केलं होतं. म्हणजे असे काही गोष्टी असतात आपलं कोड आणि डिलीट झालं तरी त्याचं सगळं ते डेटा डिलीट झाला होता त्याच्या सगळ्या फाईल डिलीट केल्या होत्या रनिंग कोडमधल्या. पण लगेच त्याला रिकवर करता आला आपल्याला. म्हणजे सगळी हिस्ट्री तिथं राहते गिटहबची. म्हणजे तुम्ही काही जरी चेंजेस केलं जर तुम्ही डिलीट जरी केलं सगळे ते डेटा गिटहबवरचा तरी ते डेटा तिथं सगळी हिस्ट्री राहते. रिवर्ट केलं की डायरेक्ट आधीचं डेटा येऊन जातं तिथं. रिकवर करणं म्हणजे डिलीट होतच नाही गिटहबवर काही. तुम्ही म्हणला सर डिलीट होत नाही म्हणजे तिथून फाईल तुम्हाला दिसणार आहे पण हिस्ट्रीमध्ये सगळं कळते. कोणी डिलीट केलं, का डिलीट केलं, कधी डिलीट केलं. मग त्यानुसार आपल्याला सगळं ते रिकवर करता येते सगळ्या गोष्टी. यासाठी आम्ही गिट वापरतो. ठीक आहे. आता गिट काय आहे, कसं यूज करते, काय आहे काही नाही आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोतच. ठीक आहे. एकदा मी पीपीटी काय बोलते बघू आपली. कळतं ना मी काय बोललो आता ते आपल्या भाषेत. गिट काय. गिट इज अ सोर्स कोड मॅनेजमेंट टूल. सोर्स कोड मॅनेजमेंट टूल यूज टू ट्रॅक मॉडिफिकेशन द सोर्स कोड रिपॉझिटरी. सगळ्यात आधी गिट काय सोर्स कोड मॅनेजमेंट टूल म्हणजे आपला जे सोर्स कोड आहे प्रोजेक्टचा सगळा जे डेटा आहे सगळं डॉक्युमेंट्स ते प्रोजेक्टचं कोड सगळा जे प्रोजेक्ट रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत आपण कुठं मेंटेन करणार आहोत गिटवर. आणि हे गिट स्मॉल प्रोजेक्ट असतील मोठे प्रोजेक्ट असतील कोणते बी असतील हे सगळे लोक गिट यूज करतातच. ठीक आहे. इट इज अ फ्री अँड ओपन सोर्स व्हर्जन कंट्रोल सिस्टीम यूज टू हँडल स्मॉल टू व्हेरी लॉर्ज प्रोजेक्ट. हे म्हणजे सगळ्या टाईपचे प्रोजेक्ट हँडल करते. सोर्स कोड मॅनेजमेंट इज द प्रोसेस ऑफ ट्रॅकिंग मॉडिफिकेशन्स अँड मॅनेजिंग चेंजेस द सोर्स कोड. SCM allow to developer and stockholder to complete history all the changes here. मी तुम्हाला आता जे सांगितलं म्हणजे गिटहबवर तुम्ही जे काय काम करता काही करा तुम्ही फाईल डिलीट जरी केली तुम्ही फाईल ॲड जरी केली तुम्ही काही करा तिथं सगळ्या गोष्टीचं तिथं डेटा मेंटेन राहते. म्हणजे हिस्ट्री राहते सगळ्या गोष्टी हिस्ट्री कम्प्लीट हिस्ट्री. कोणी चेंजेस केले आता योगेशने काहीतरी चेंजेस केलं तर मला लगेच हिस्ट्री बघितली कळून जातं ना तिथं. अरे हा योगेशने काहीतरी चेंजेस केले कधी केलं ते बी दिसते आणि काय काय चेंजेस केलं म्हणजे सगळ्या हिस्ट्री आपल्याला तिथं मेंटेन राहते. त्यासाठी म्हणजे जेणेकरून तुमचा जरी सगळा कोड डिलीट झाला कोणी डिलीट केला ते बी कळतं आणि तुम्हाला ते रिकवर पण करता येते लगेच. समजा तुम्ही लॅपटॉपवर काहीतरी सगळं सोर्स कोड ठेवला तुम्ही म्हणजे तुमच्याकडे गिट नाही. समजा तुम्ही काय करता तुमच्या लोकल लॅपटॉपवर तुम्ही काम करताय आणि उद्या जाऊन तुमची हार्ड डिस्क करप्ट झाली म्हणजे डेटा सगळा डिलीट झाला लॅपटॉपच सगळं डिलीट झाला हार्ड डिस्क हे ते सगळं झालं तुम्हाला करता येईल का काही नंतर. अरे मी बोलतोय ते कळतंय का काही. समस्या कळते सर. ठीक आहे. सोर्स कोड हे आता सांगितलं. दिस इन्श्युअर डेव्हलपर्स आर वर्किंग अप टू डेट कोड अँड दॅट आर नो कॉन्फ्लिक्ट द कोड चेंजेस. म्हणजे हे काय करतं आपल्याला कोड सगळं अप टू डेट गोष्टी तिथं होतं आपल्याला कळते तिथं. म्हणजे कोणी चेंजेस केले कधी केले सगळ्या गोष्टी आपल्याला जर माहीत असल्या ना
तर आपल्याला काय चेंजेस करायचे सगळ्या गोष्टीचं आपल्याला माहीत असतं तिथं, म्हणजे कॉन्फ्लिक्ट होत नाही तिथं. ठीक आहे. एव्हरी डेव्हलपमेंट टीम्स नीड्स अ गुड वे टू मॅनेज चेंजेस अँड व्हर्जन कोड इन दिअर कोड बेसिस. हे आपण म्हणजे सगळ्या टीमला आपल्याला मॅनेज सगळे व्हर्जन म्हणजे सगळं तिथे मेंटेन करता येते. ठीक आहे. एसीएम सोर्स कंट्रोल मॅनेज रेफर दॅट कीप ट्रॅक युअर कोड इन कम्प्लीट चेंजेस. ते गोष्टी रिपीटेड आहे. बेनिफिट ऑफ द सोर्स कोड. आता तुम्हाला व्हर्जन बेनिफिट काय यायचं, सोर्स कोड मॅनेजमेंट हॅज स्टार्टेड ट्रॅकिंग ऑल द चेंजेस टू अ प्रोजेक्ट ओव्हर टाइम. अ डिटेल हिस्टॉरिकल रेकॉर्ड ऑफ द प्रोजेक्ट लाईफ इज क्रिएटेड. म्हणजे जेव्हापासून तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट केले तेव्हापासून सगळ्या गोष्टीची हिस्ट्री सगळी डिटेल सगळी तिथं अवेलेबल असते. तुम्हाला जरी वाटलं सगळ्यात पहिल्यांदा मी काय केलं तर तिथं पण तुम्हाला त्या पॉईंटला जाऊन बघता येतं तुम्हाला. म्हणजे प्रोजेक्ट तयार केले तर आतापर्यंत सगळा डेटा तिथं राहते सगळं. म्हणजे फाईलमधला आता तुम्हाला तिथं डेटा तिथं दाखल, पण हिस्ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथून जर तुम्हाला वाटलं पुढे जाऊन हे रिकवर करायचं आपल्याला तर तुम्ही हिस्ट्रीमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी रिकवर करू शकता. ठीक आहे. दिस हिस्टोरिकल रेकॉर्ड कॅन बी देन यूज टू अंडो चेंजेस इन कोड बेस. म्हणजे हिस्टोरिकल रेकॉर्डचा आपण बघून तुम्हाला जर काही चेंजेस अंडो करायचे असतील किंवा काही तुमच्या आधीचे चेंजेस घ्यायचे असतील ते सगळं तुम्ही करू शकता. कसं काही नाही आपल्याला हे तर बघणारच आहोत आपण. एक ओव्हरव्ह्यू भेटून जाईल तुम्हाला. द एसीएम कॅन इन्स्टंटली रिवर्ट द कोड बेस बॅक टू द प्रिव्हियस पॉईंट ऑफ टाइम. हे रिवर्ट नावाचे कन्सेप्ट आहे ती पण आपल्याला बघायचं. म्हणजे आपण याच्या आधीच्या पॉईंटवर काय केलं आपण ते काम ते पण आपण इथं बघू शकतो. त्या पॉईंटला आपण जाऊ शकतो. ते रिवर्ट म्हणून नावाची कन्सेप्ट आहे ते पण बघणार आहोत आपण. ठीक आहे. वेन मल्टिपल डेव्हलपर्स आर वर्किंग विद इन द शेअर कोड बेस इट इज कॉमन ऑकरन्स टू मेक इट. म्हणजे आता बघा मल्टिपल लोक तुम्ही काम करताय त्याच्यावर शेअर कोड बेस असतं आणि तुम्हाला सगळ्यात कळतंय एडिट काय करायचं काय नाही कोड हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात तिथं. वेन एसीएम डेव्हलपर्स वर्क इंडिव्हिज्युअली सेपरेट ब्रांचेस फीचर डेव्हलपमेंट टुगेदर. आता हे ब्रांचेस हे ते गोष्टी आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. ठीक आहे. ही गोष्टी डिस्कस करण्यात काय अर्थच नाही. आता इथे येतो व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. आता हे व्हर्जन कंट्रोल सिस्टीम काय, व्हर्जन मेंटेन करतो ना आपण. व्हर्जन कंट्रोल इज अ सॉफ्टवेअर दॅट हेल्प सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट वर्क टुगेदर अँड मेंटेन कम्प्लीट देअर वर्क. हेच हिस्ट्री येते. म्हणजे सगळे व्हर्जन आपण मेंटेन करतो. ठीक आहे. अलाव डेव्हलप वर्क सायमल्टेनियसली डेव्हलपर लाईक सायमल्टेनियसली म्हणजे कंटिन्युअसली काम करेल ते. डू नॉट ओव्हर राईट इच अदर चेंजेस. म्हणजे दुसऱ्यांनी काय चेंजेस केले आपले काय चेंजेस ओव्हर राईट होत नाही. मेंटेन हिस्ट्री एव्हरी व्हर्जन म्हणजे प्रत्येक व्हर्जनची आपल्याला हिस्ट्री मेंटेन करतो आपण. ठीक आहे. आणि थोड्या वेळाने डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला 2-3 काय टाईप आहेत ते. आता मी थोडं व्हर्जन कंट्रोल इज अ सिस्टीम दॅट रेकॉर्ड द चेंजेस टू अ फाईल और सेट फाईल्स ओव्हर द टाइम सो दॅट यू कॅन रिकॉल स्पेसिफिक व्हर्जन लेटर. तुम्हाला जर वाटलं याच्या आधीचं व्हर्जनमध्ये आपण काय काम केलं तर ते तुम्ही रिकॉल करू शकता, नंतर बघू शकता त्याच्यावर आणि ते तुम्हाला रिकॉल बी करू शकता तुम्ही. इट अलाउज यू टू रिवर्ट सिलेक्टेड फाइल्स बॅक टू द प्रिव्हियस स्टेट, रिवर्ट द इंटायर प्रोजेक्ट बॅक टू द प्रिव्हियस स्टेट, कम्पेअर चेंजेस ओव्हर टाइम. सी आता हे काय म्हणते तुम्हाला कंप्लीट प्रोजेक्ट प्रिव्हियस स्टेजला जर जायचं असेल तुम्हाला आता तुम्ही सगळं काम केले पण तुम्हाला असं काय कळलं अरे यार आता सगळं आपलं काहीतरी चुकीचं करून टाकलंय आणि जर तुम्हाला वाटलं तर प्रिव्हियसला जे तुमचं रनिंग होतं त्या स्टेजला तुम्ही जाऊ शकता. इथून सगळं तुम्ही आताचं सगळं चुकीचं याच्या आधी तुमचं बरोबर होतं त्या स्टेजला तुम्ही जाऊ शकता तुम्ही इथं. ठीक आहे. कम्पेअर चेंजेस ओव्हर टाइम म्हणजे चेंजेस कम्पेअर करू शकतो आपण. सी हू लास्ट मॉडिफाय समथिंग दॅट म्हणजे आपल्याला कळतं म्हणजे लास्ट टाइम आता तर सगळं रन होतं पण कोणीतरी याच्यात चेंजेस केले गिटवर आणि माझं ते फोनपेचं ऍप्लिकेशन रन होता ना म्हणजे ते चालू होतं सगळं पण कोणीतरी काहीतरी चेंजेस केले आणि ते ऍप्लिकेशनच बंद पाडून टाकलं माझं. तर लगेच कळतं आपल्याला आणि ते चेंजेस आपण रिवर्ट घेऊ शकतो मागं. ठीक आहे. हू इंट्रोड्यूस यू आपल्याला सगळं करते काय केलं कधी केलं सगळं प्रॉब्लेम कळतं आपण. युझिंग ए व्हीसीएस ऑल्सो जनरेट मीन दॅट इट इज थिंग्स लूज अ फाईल्स यू कॅन इझी रिकवर. तेच गोष्टी रिकवर करू शकतो. ठीक आहे. आता टाइप्स बघू आपण. आता याचे 3 टाईप आहेत व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. आता आपण डिस्ट्रीब्युटेड यूज करतो. लोकल सेंट्रलाइज हे नाही शक्यत यूज करत कोणी. मला वाटतं सेंट्रलाइज बी कोणीतरी यूज करत असतील पण आपण मोस्ट ऑफ दी काय यूज करतो डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आपला गिटअप. ठीक आहे. आता मी काय करतो आता समजा आपण लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीमचं बघू. ठीक आहे.
कॉल तर या टायमाला येते तर आता बघा व्हर्जन कंट्रोल लोकल काय लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम मी कनेक्टेड आहे का बघतो बरं का एकदा कॉल येते लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे हे काय असणार आहे लोकल म्हणजे काय अजून तुमचा लॅपटॉप ठीक आहे त्याच्यावर तुम्ही काय करता म्हणजे असं तुम्ही विसरून जा गिटअप नावाची काही गोष्ट आहे तुम्ही आधी काय यूज करत होता हे व्हर्जन कंट्रोल सिस्टीमचे टाईप आहे ते लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम सगळ्यात आधी लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आला असेल नंतर सेंट्रलाइज आला असेल नंतर डिस्ट्रीब्युटेड आपलं नव्हतं का आधी कसे मोबाईल होते आपले बटनाचे नंतर हे असे आले असं अपडेट होतच राहतं ना सगळ्यात अँड्रॉइडचं आधी कोणतं व्हर्जन होतं नंतर काही व्हर्जन आले विंडोचं पहिला व्हर्जन असं XP नंतर 11 12 असे काही ना काही येत राहतं ना मार्केटमध्ये तर आधी लोकल व्हर्जन ते व्हर्जन कंट्रोल सिस्टीमचं टाईप आहे लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आता हे लोकल म्हणजे याच्यात नावातच काय लोकली करतं त्याला इंटरनेटचं त्याचं काही देणं नसणार आहे ठीक आहे आता लोकल काय असणार आहे बरं समजा तुमचं लॅपटॉप आहे त्याच्यावर तुम्ही प्रोजेक्ट रिलेटेड काहीतरी काम करता तुम्ही आता निखिल काय करते निखिलला म्हणलो निखिल आपल्याला एक ऍप्लिकेशन बनायचं तू काम कर कोड बीड लिहायला सुरुवात कर निखिल बोललो हो सर लिहितो मग ते तसंच सगळं कोड त्याच्या लॅपटॉपमध्ये मेंटेन करणार त्याला शेअर जरी करायचं असेल तर ते वेगळ्या मेथडने करणार शेअर म्हणजे कोलॅबरेटिव्हली आता निखिलला आणि धवलला जर सोबत काम करायचं असेल तर काही डेटा कोणाच्या लॅपटॉपवर आहे निखिलच्या आणि काही धवलच्या लॅपटॉपवर आहे म्हणजे जर धवलला किंवा निखिलला काही काम करायचं असेल तर याच्याकडचे डेटा त्याला घ्यावा लागेल त्याच्याकडे इकडे घ्यावं लागेल म्हणजे दोघाला एक कोलॅबरेटिव्हली वर्क जर करायचं असेल तर करता येणार नाही आणि समजा निखिलचा लॅपटॉप बंद पडला किंवा काहीतरी डेटा करप्ट झाला तर जे आतापर्यंत सगळं काम केलं ते गेलं नाही डिलीट ते सगळं ते म्हणजे नेटवर्कची कनेक्टिव्हिटीचा याचा काही संबंध नाही आता तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही फोटो स्टोअर केले सगळे आणि तुम्ही कुठं अपलोड केले नाही काही नाही ते डिलीट झाले फोटो तर ते गेलं ना डेटा सगळं म्हणजे करप्ट झाला मोबाईलचा किंवा प्रॉब्लेम झाला मोबाईलमध्ये ते गेले सगळे फोटो तुमचे तेच जर तुम्ही गुगल ड्राईव्हवर कुठं जर ठेवले असते तिथे राहिले असते ठीक आहे आणि लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीमला कनेक्टिव्हिटीचं विदाउट कनेक्टिव्हिटीचं ते आपण हे करत होतो ते म्हणजे व्हर्जनची हिस्ट्री मेंटेन करत होता तो सगळे पण कुठं त्याच्या लोकल लॅपटॉपवर म्हणजे त्याच्या स्वतःच्या लॅपटॉपवर ते सगळं व्हर्जन कंट्रोलचं हे करत होता तो पण असं इंटरनेटवर एक क्लाउडवर असं नाही का कुठंतरी स्टोअर नव्हतं करत त्याच्यात लॅपटॉपवर काम करत होतो आणि तिथून सगळं ते बिल्ड हे ते करून तिथून काम करत होतं आधी ते पण याच्यात काय प्रॉब्लेम वाटलं तुम्हाला काय नावडेचं आता तर कोणी यूज बी करत नाही लोकलला त्याच्यात काही इश्यू वाटले त्याला एक कोलॅबरेट कॉमन लोकेशन पाहिजे होतं इंटरनेटवर काहीतरी त्याला स्टोअर करायचं होतं असे काही काम आले तर तिने लोकलवाला नंतर सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आला त्याच्यानंतर सेंट्रलाइज म्हणजे काय करते म्हणजे सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम म्हणजे कॉमन तुमचं सर्व्हर असेल आणि तिथं तुम्ही सगळं सोर्स कोड तिथं मेंटेन करणार आहोत तुम्ही ठीक आहे मी तुम्हाला सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीमचं एक्झाम्पल डायग्राम थ्रूच काढून टाकतो ठीक आहे हे तुमचं सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम हे तुमचे काही असेल सेंट्रलाइज्ड विशेष करतो व्हर्जन कंट्रोल सिस्टीम असं गृहीत जरा ठीक आहे आणि तुम्ही सगळे कशावर काम करता सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीमला तुमचं म्हणजे सिंगल पॉईंट ऑफ कोलॅबरेशन सगळं होणार तुमचं ठीक आहे म्हणजे तुम्ही बघितलं असं सब व्हर्जन एक्झाम्पल ते टूल नाही का SVN C म्हणजे कोणीतरी यूज बी केला असेल त्याचं सबव्हर्जन CVS जेनकिन्सच्या टायमाला ते तुम्हाला दिसते तिथं कॉन्करन्स व्हर्जन सिस्टीम हे असे काही टाईप आहेत आता हे बंद आहेत आता याचं मी तर नाही यूज करला असेल कधी पण असं तुम्हाला दिसेल सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आणि तुम्ही त्याच्यावर काम करता कोण कोण काम करते निखिल धवल आणि हे योगेश
तिघं ह्या रिपॉझिटरीवर काय करते ते तिघं काम करते. निखिल, धवल. थोडंफार पिली मिठी झाली तर थोडं समजून घ्यावं लागेल. योगेश, हे तिघं लोक काय करतात, हे रिपॉझिटरी इथं काय करतात, तिघं काम करतात. ते म्हणजे काय केलं आता निखिल काय करते, एक कोणती तरी मी एक्झाम्पल कोणती तरी फाईल लिहित होतो. ठीक आहे, निखिल काय करते, इथं फाईल लिहितो मी काय index.html फाईलवर काम करते. आणि त्याचं काम झाल्यानंतर निखिल काय करणार आहे, कॉमन लोकेशनला तुम्ही जसं गुगल ड्राईव्हवर जसं सगळं काम करतो तसं निखिल काय करणार, ते index.html फाईल क्रिएट करणार, याच्यावर काम करणार आणि कुठं टाकून देणार, ते अपलोड कुठं करणार, ते सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीमची तिथं रिपॉझिटरी असेल तिथं ते काय करणार, अपलोड करणार. ठीक आहे, सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीमला अपलोड करणार. आणि जर धवलला जर ती पाहिजे असेल ती फाईल index.html ती तिथून डाउनलोड करून त्याच्या इथे घेणार आणि तिथं काहीतरी ते चेंजेस करणार. index.html फाईलमध्ये काहीतरी चेंजेस करणार. नंतर त्याला वाटलं आता निखिलला का धवलला काय वाटतंय, हां निखिलनी ते बघणार आधी निखिलनी काय काय चेंजेस केला. हां ही फाईल आहे त्याच्याकडे, इथं index.html फाईल आहे आणि ती फाईल मी माझ्या इथे घेतो आणि इथं पुश करून टाकतो, नंतर टाकून देतो, अपलोड करून टाकतो. मग हे इथं जे फाईल असणार आहे तुमच्या, हे कोणाकोणाला दिसणार आहे फाईल, हे सगळ्याला दिसणार, ज्याला ज्याला ऍक्सेस तिघांना ऍक्सेस आहे, तिघाला ऍक्सेस आहे, तिघं पण हे फाईलला बघणार तिथं. आणि योगेशला वाटलं मी काहीतरी नवीन फाईल अपलोड करतो, इथं काय येतो dev.html नावाची फाईल, योगेश म्हणतो मी करतो अपलोड. आणि कुठं करतो अपलोड, मला तो गिटहबवर टाकून देतो. आता dev.html नावाची फाईल तिने अपलोड केली योगेशनी, कुठं गिटहबवर. आता ती सगळ्याला दिसणार, धवल बघणार. म्हणजे तुम्ही सगळे प्रोजेक्ट मेट आहेत ना, एका प्रोजेक्टवर तुम्ही तिघं काम करता आणि तुमच्या प्रोजेक्टवर जे जे कोडिंग सगळं जे चालू आहे सगळं तुमच्या तिघाला ते प्रोजेक्टचा ऍक्सेस आहे रिपॉझिटरीचा. आणि तुम्ही सगळे काय करणार, तुम्ही तिथं काम करणार आणि तुम्हाला ते कळणार, ते नाही का. म्हणजे तुम्हाला कोणी काय चेंजेस केलं काय नाही सगळं दिसणार ना तिथं. आता धवलला लगेच दिसणार, अरे यार योगेशनी dev.html फाईल अपलोड केली, ते निखिलला पण दिसणार. आणि काय चेंजेस केले, कुठं चेंजेस केले सगळं दिसणार ना त्यांना, म्हणजे ज्याला ज्याला ऍक्सेस आहे ते. ठीक आहे, काय लक्षात आलं, हे असं तुम्ही हे काम करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचं लॅपटॉपवर आहे, तुमचं लॅपटॉप आहे वर्किंग कॉपी, याला आपण वर्किंग कॉपी तर नाही का, वर्किंग डिरेक्टरी असं बोलू शकतो याला. तुम्ही जिथं काम करता ते तुमचं लॅपटॉप हे वर्किंग डिरेक्टरी. इथून तुम्ही याच्यावर काय करता, अपलोड करता. जर तुम्हाला काही लेटेस्ट चेंजेस पाहिजे ते डाउनलोड करता तुमच्या इथं, त्याच्यात मग काय अपडेट करून तुम्ही असं तुमचं काम चालू आहे सगळ्याचं. योगेशला वाटलं सगळं डेटा आता माझ्या लॅपटॉपवर घेतो, मी त्याच्यावर काम करतो, इथं पुश करतो, कोणी काय कमिट केलं, कोणी काय, सगळ्या गोष्टी तिथे दिसतात, कोणी कोणी काय केलं ते. पण एक सेंट्रलाइज एक लोकेशन असं तुमचं सगळ्याला. तुम्हाला काय भेटलं, आधी तुमचं काय तुमच्या सगळ्या लॅपटॉपवर काम करत होता. आता एक मिनिट, हा सॉरी, आता सगळ्याला तुम्हाला काय भेटलं, तिघाला निखिल धवलला एक. आधी काय करत होतो तुम्ही, एक लोकल तुमच्या लॅपटॉपवर काम करत होता, सगळी हिस्ट्री सगळं तुमच्या लॅपटॉपवर लिमिटेड होतं. आता निखिल काय काम करत होतं ते धवलला दिसत नव्हतं, आणि धवल काय करत होतं योगेश आणि निखिल, हे सगळ्याला कोणाला एकमेकाचा काय ताळमेळ होता का, कुठं सगळ्याचं कोलॅबोरेशन होत होतं का, ते कम्युनिकेशन सगळं होत होतं का प्रॉपर आधी नाही. आता बघा बरं, एक तुम्हाला सेंट्रलाइज एक लोकेशन भेटलं, तुम्हाला सेंट्रल लोकेशन. ठीक आहे, एक रिपॉझिटरी तुम्हाला, रिपॉझिटरी म्हणजे फोल्डर धरा तुम्ही क्रिएट. सध्या इथे रेपो आहे ना, एक सगळ्याला तुम्हाला कॉमन रिपॉझिटरी भेटली. रिपॉझिटरी म्हणजे सध्या पुरतं तुम्ही एक फोल्डर धरा, आपण नाही का फोटो एका फोल्डर क्रिएट करतो त्याच्या सगळे फोटो अपलोड करतो, तसं ग्रेट धरा. ठीक आहे,
हे झालं तुमचं सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. हे तुमचं मेन सर्व्हर आहे. तुम्ही इंटरनेटचं तुमचं हे काय असणार आहे, मेन सर्व्हर आहे तुमचं हे. आणि हे तुमचं वर्क स्टेशन म्हणजे वर्क स्पेस, म्हणजे वर्क करता तुम्ही. तर तुमचं हे लॅपटॉप आहे समजा, हे तुमचं लॅपटॉप असं गृहीत धरा आणि हे तुमचं सर्व्हर आहे, मेन सर्व्हर. म्हणजे तुम्ही डायरेक्टली कनेक्टेड कशा बरोबर आहे, सर्व्हर बरोबर आहे. जर तुम्ही असं गृहीत धरा, समजा हे सर्व्हर जर बंद पडला तर काय होईल, डेटा मे लॉस. आता बघा सर्व्हर जर बंद पडला आणि हे काय तुमचं ड्रॉबॅक सांगतो आता तुम्हाला. हा सर्व्हर जर बंद पडला, निखिल धवल यांचं तर कम्युनिकेशन होणार नाही आणि यांच्याकडे डेटा पूर्ण तर नसणार आहे. सगळा डेटा कुठं टाकला, सगळ्यांनी सर्व्हरवर. तर इथं काय होणार माहिती आहे की सर्व्हर जर बंद पडला तर सगळ्याचे आपले कामं बी थांबू शकते तिथं. समजा हा सर्व्हर बंदच जर पडला तर, आणि ठीक आहे आता सर्व्हर बंद पडला ते तर इश्यू आहेच. तर तुमचं इंटरनेट जर नसेल तुम्हाला, तर तुम्ही याच्यावर काही टाकू शकता का, म्हणजे कुठं काय चाललं तुम्ही कनेक्टेड बी राहू शकत नाही. तुमच्या लोकलवर तुमचं ते कामापुरती एखादी फाईल काहीतरी असेल तुमच्याकडे, पण पूर्ण कम्प्लीट रिपॉझिटरी तुमचं ते फोल्डर, रिपॉझिटरी म्हणजे कम्प्लीट फोल्डर. आता आपण गोवा ट्रिप नावाचा फोल्डर क्रिएट केला गोवाचा. आता ते गोवा फोल्डर नाही, तुमच्यातले काही फोटो तुमच्याकडे आहेत, तुम्ही त्याच्यावर हे करता हे जे पाहिजे ते, पण तुमचं कम्प्लीट ते फोल्डर तुमच्याकडे नाही तुमचं ते. तर तुम्ही इथं तुमचं काम एक बंद होऊन जाणार थोडं. अजून काय ड्रॉबॅक असेल बरं, इथं लोकल कॉपी तुमच्याकडे नसणार आहे. म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ कंट्रोल आहे. ठीक आहे, ऑल द डेटा आपण कुठं स्टोअर करतो, एक सेंट्रल सर्व्हर सगळं डेटा आपण काय करतो, सर्व्हर करतो. ठीक आहे, आता बघा सिंगल पॉइंट ऑफ, एक सिंगल फीचर्स त्याचे काय, कोलॅबरेशन. आता मल्टिपल तुम्ही लोक ठीक आहे, तुमचं कोलॅबरेशन इझिली होतंय. इंटरनेट कनेक्टेड लागतं बरं का प्रत्येक टायमाला. तुम्ही कुणी काय केलं, कधी काय केलं, सगळं डेटा बघू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करताय. तुम्ही नेटवर्क ऍक्सेस लागेल. ठीक आहे, फक्त सगळ्या गोष्टी तुमच्या सेंट्रलाइज असेल. फक्त ते सर्व्हर जर क्रॅश झालं ना, तर तुमचं पूर्ण प्रोजेक्ट हिस्ट्री सगळं डिलीट होऊन जाईल. म्हणजे क्रॅश झालाय सर्व्हर समजा तुमचं, हे जर क्रॅश झाला तुमचं सर्व्हर तर काय होईल, क्रॅश झालं तर काय होईल, डेटा लॉसचे चान्सेस वर्क सगळा स्टक डेटा होऊन होऊन जाईल. तुमची हिस्ट्री, कोणी कोणी काम केलं, काय केलं, योगेशने काय केलंय, धवलनी काय केलं, निखिलने काय केलं, कोणी कधी फाईल अपलोड केली, सगळं जे होतं ना ते सगळं डेटा निघून जाईल. पूर्ण प्रोजेक्ट धोक्यात आला की नाही. येस. म्हणजे अशा काही गोष्टी असतात, त्याच्यामुळे नवीन नवीन गोष्टीचा शोध लागते. आज पण काय काय लोक एसईओन यूज करतात. कोणी गेलं का सब व्हर्जन, कोणी यूज केलं का, तेच यूज करतात आता पण सर्व्हरवरच वर्क करतात. नाही अजून पुढे जायचं आपल्याला. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम बघायचं, ते बी सर्व्हरच असणार आहे. पण त्याच्यात काही फीचर्स तुम्हाला ते नंतर सांगतो मी. पण तुम्ही सब व्हर्जन, सीव्हीएस, पर्पज असं यूज करता का काय, नाही. कारण की करत होते लोक बरं का. एसव्हीएन मला योगेश तू करतो का यूज सब व्हर्जन, एसव्हीएन यूज केलेलं आहे सर. हा एसव्हीएन यूज केलंय. त्याच्यातलं ड्रॉबॅक तुला तेव्हा नसेल कळलं, पण आज मी सांगतो तुम्हाला. तुझं एक एसव्हीएन तू यूज करत होता, ठीक आहे, पण तुला प्रत्येक वेळेस जर काय जर याच्यावर एसव्हीएन टाकायचं असेल, तुला इंटरनेट लागत होतं नव्हतं. आणि जर एसव्हीएन बंद टाकलं तुझं ते काम काय होत होतं, म्हणजे याच्यावर डेटा तुला तुझ्या लॅपटॉपवर घेता येत नव्हतं, कारण तू डायरेक्टली कनेक्टेड आहेत ना. तुझ्या लॅपटॉपमध्ये काय त्याची लोकल हिस्ट्री किंवा डेटा काय आहे का. मग म्हणजे सिंगल पॉइंट ऑफ फेल्युअर, म्हणजे सर्व्हर जर बंद झाला, क्रॅश झाला, तर तुम्ही काय करू शकता, ते ऍक्सेस करू शकत नाही. पूर्ण हिस्ट्री कोणी काय केलं, पूर्ण प्रोजेक्टची हिस्ट्री पण डिलीट होऊन जाते. आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला काय लागतं, नेटवर्कची डिपेंडन्सी लागते, इंटरनेटशी कनेक्टेड राहावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, लोकल हिस्ट्री ते राहत नाही. आपल्या लॅपटॉपवर कुठे हिस्ट्री मेंटेन करतो आपण, सगळे इथं सगळं करतो ना, सेंट्रलाइज सिंगल पॉइंट ऑफ हे सगळं आपण कनेक्टेड कुठे, सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीमला. हे एवढ्या गोष्टी कळल्या तुम्हाला. ठीक आहे, आता आपण डिस्ट्रीब्युटेडचं बघू. ठीक आहे, आता तुम्ही तसं डिस्ट्रीब्युटेड आहे तरी काय, आता तुम्ही एवढे त्याचे गुणगान गाताय, सांगा तरी आम्हाला, ऐक नाही तुम्ही बोलणार ना तसं. डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, आता मी
फक्त कळतं का तेवढं बघा बरं का. मी डायग्राम प्रत्येक बॅचमध्ये मलाच कळत नाही मी कोणत्या बॅचला कोणती डायग्राम काढली ती. जेव्हा मला ते लॉजिक सुचतं तसं करतो मी कोणत्या तरी एका बॅचला डायग्राम खूप भारी बनवली होती. तसं चित्र आवडत नाही आपल्याला पण काढलं होतं चुकून त्या टायमाला मस्त आली डायग्राम. आता बघा हे तुमचं डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे. आता एक एक लेअरमध्ये ॲड होऊन जाते. मी काय करतो तर हे तुमचं लोकल एक रिपॉझिटरी असं ॲड करतो. हे तुमचं वर्किंग कॉपी तुमचं लॅपटॉप बस लॅपटॉपमधलंच आहे वर्किंग कॉपी. आणि हे तुमचं रिपॉझिटरी कोणतं डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे तुमचं काय मी VCS लिहून टाकतो समजून घ्या व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे. आणि काय आहे ही गिट आहे तुमचं गिट रिपॉझिटरी म्हणजे रिपॉझिटरी म्हणजे फोल्डर सगळं तुम्ही. हे काय गिट हब आहे तुमचं रिमोट रिपॉझिटरी गिट हब. आणि याला ही तुमची रिपॉझिटरी कोणती रिमोट रिपॉझिटरी. रिमोट रिपॉझिटरी म्हणजे फोल्डर गृहीत धरा सध्या पुरतं तुम्हाला रिपॉझिटरी पण फोल्डर कळेल. ठीक आहे. हे तुमचं हे रिपॉझिटरी रिमोट रिपॉझिटरी आणि ही तुमची लोकल रिपॉझिटरी. ही काय तुमची लोकल रेपो करतो बरं का. रेपो म्हणजे रिपॉझिटरी. ते कॉपी पेस्ट केलं असं डायरेक्ट हे केलं होऊन जातं ना असं. ही तुमची काय आहे असं होतं त्याच्यासाठी मी पेन यूज करतो. ही लोकल रिपॉझिटरी तुमची आणि हे तुमचं लॅपटॉप वर्क स्पेस म्हणजे जिथं तुम्ही फाईल मॉडिफाय एडिट करता ते तुमचं काय आहे वर्किंग कॉपी वर्क स्पेस बोलू शकता तुम्ही किंवा वर्किंग डिरेक्टरी जे तुम्हाला वाटते ते करा तुम्ही. मी काय करतो वर्किंग डिरेक्टरी करतो. ठीक आहे. वर्किंग डिरेक्टरी हे वर्किंग डिरेक्टरी. ठीक आहे. आता हे काय तुमचं हे रिपॉझिटरी तसं स्ट्रक्चर. आता तुमचं फक्त एक लेअर कोणची ऍड झाली तर मी लोकल रिपॉझिटरी. आता लोकल रिपॉझिटरी तुम्ही काय करू शकता सगळं तुमचं. आता बघा तुम्ही इथं कोणतरी फाईल काय करता तुम्ही हे समजा हे कोण आहे निखिल आहे बेटा हे निखिलचं लॅपटॉप आहे. ठीक आहे. ते निखिलचं नाव लिहितो मी. हे कोणाचं आहे निखिल धवल आणि हे योगेश नाव लिहिलं कुठं होते कसं काय असं. आता बघा आता हे निखिल आहे आणि निखिल काय करते त्याचं काम करते हे त्याचं लॅपटॉप बरं काय कम्प्लीट दिसतंय ना तुम्हाला. तुम्ही म्हणताच हे त्याचं स्वतःचं लॅपटॉप आहे लोकल लॅपटॉप आहे निखिलचं लॅपटॉप. ठीक आहे. हा निखिलचं लॅपटॉप आणि हा कोणाचा लॅपटॉप आहे हे धवलचं लॅपटॉप आहे. आणि हा आपली गिटहबची रिपॉझिटरी जे इंटरनेटवर तुम्हाला इथं असणार आहे. इथं एखादी असेल तर मी ओपन करून दाखवतो गिटहब रिपॉझिटरी. नंतर अकाउंट त्याच्यावर क्रिएट करायचे आपल्याला. ते गिटहब हे तुमची जे रिपॉझिटरी हे गिटहब रिपॉझिटरी म्हणजे याच्यातलं सध्या तुम्हाला नसेल कळलं तर चांगली गोष्ट उलट म्हणजे स्क्रॅच पासून शिकायला भेटेल ना तुम्हाला. इंटरनेट स्लो असेल मी हे बघा हे अरे आज ओपन होतच नाही. हे बघा हे तुमची रिपॉझिटरी हे इंटरनेटवर आहे तुमच्या लॅपटॉपवर नाही बरं काय. लॅपटॉपचा तुमचा काही संबंध नाही. हे तुमचं क्लाउडवर एक क्लाउड होस्टेड तुमची गिटहब रिमोट रिपॉझिटरी ही वाली ही रिपॉझिटरी आता तुम्हाला दाखवलेली ती. आणि तुमच्या लॅपटॉपवर सुद्धा एक लोकल रिपॉझिटरी असते म्हणजे तुम्ही इथं फाईल जरी तुम्ही हे केला काय केलं मी एक्झाम्पल कोणती फाईल आहे index.html ही फाईल निखिल काय करते एडिट करते आणि कुठं करते ते लोकल रिपॉझिटरी कमिट करतं म्हणजे कमिट हे तुम्हाला वर्कफ्लो नंतर सांगेलच मी. ते काय करतं सगळ्यात आधी ती फाईल कुठं टाकतं लोकल रिपॉझिटरीला म्हणजे हे इथं फाईल काय करते वर्किंग डिरेक्टरी जिथं ते काम करते निखिल त्याच्या लॅपटॉपवरचं बरं का. त्याच्या लॅपटॉपवर गिट इन्स्टॉल असणार आहे गिट हे गिट आहे. आपण समजा तुम्ही गिट एक सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन बोलू शकता.
ठीक आहे. हे त्याचं लॅपटॉपवर आहे. लॅपटॉपवरून काय केलं त्यांनी index.html फाईल कट टाकली. पहिल्यांदा आपल्या लोकल रिपॉझिटरी त्याच्यात लॅपटॉपवरची एक लोकल रिपॉझिटरी असेल तिथं टाकणार आणि तिथून आता इथं टाकले की तिचं सगळं ते रेकॉर्डमध्ये आलं, ते पूर्ण हिस्ट्री त्याची आली. निखिलनी हे टाकलंय ते आणि इथून ते कुठं टाकणार रिमोट रिपॉझिटरीला ते फाईल टाकणार. म्हणजे आता आपण तुम्हाला दाखवलेली ती. आणि एकदा इथं टाकली आता ती फाईल टाकली कोणती index.html आणि त्या फाईलवर धवलला काम करा. धवल काय करणार ती फाईल स्वतःच्या इथं लॅपटॉपवरती ते काय करणार ते डाउनलोड करणार, ते पूर्ण कम्प्लीट रिपॉझिटरी डाउनलोड करणार आणि त्याच्यावर काम करणार. आणि धवलला वाटलं अरे आपल्याला काहीतरी नवीन फाईल करायची अपडेट किंवा हीच फाईलमध्ये काय करायचं मॉडिफाय करायचं index.html फाईल ते मॉडिफाय करणार लोकल रिपॉझिटरीवर घेणार आणि जेव्हा त्याला अपलोड त्याला इथं करायचं कुठं इंटरनेटवर नाही का ते रिमोट रिपॉझिटरी जेव्हा त्याला अपलोड करायचं त्या टायमाला त्याला इंटरनेट लागणार इथं. तोपर्यंत इंटरनेट लागत नाही. योगेशचं पण तसंच. आता तुम्ही म्हणता सर तेव्हा बी तर आपण असंच काम करत होतो की, पण तिथं आपल्या लॅपटॉपवर त्याची हिस्ट्री मेंटेन राहत नव्हती. समजा तुमचं हे रिपॉझिटरी बंद पडली तुमच्याकडे कम्प्लीट हिस्ट्री हे असते ना तुमच्याकडे ते रिपॉझिटरी ते तुमची जे असेल ना ते फाईल फोल्डर ते गिटअपची रिपॉझिटरी पूर्ण म्हणजे फोल्डर ते कम्प्लीट फोल्डर तुमच्या लॅपटॉपवर असणार आहे. कोणी काय चेंजेस केलं कम्प्लीट हिस्ट्री तुमच्या लॅपटॉपवर असणार आहे ती. आता योगेशने काय केलं ते कम्प्लीट आपल्या लॅपटॉपवर घेतली त्याच्यात काय ते चेंजेस केलं. ते नवीन फाईल ॲड केली dev.html तिने इथं टाकलं आपल्या लोकल रिपॉझिटरीवर आणि लोकल रिपॉझिटरीवरून रिमोटला टाकलं ती फाईल इथं आली dev. आणि हे लोकांनी सगळ्यांनी त्याचं जर अपडेट केली फाईल इथं तर सगळ्यात डेटा यांच्याकडे विथ हिस्ट्री येऊन जाते. म्हणजे यांना त्यांच्या स्वतःच्या लॅपटॉपवर विदाऊट इंटरनेटशी कनेक्ट करून सगळं डेटा नाही का ते प्रोजेक्ट त्यांच्याकडे असणार आहे आणि कोणी काय चेंजेस केलं कधी चेंजेस केलं त्यांच्या स्वतःच्या लॅपटॉपवरून त्यांना दिसणार आहे. ही झाली तुमची लोकल रिपॉझिटरी आणि ही झाली तुमची रिमोट रिपॉझिटरी. आणि आधीच्या केसमध्ये लोकल रिपॉझिटरी नावाची कन्सेप्ट नव्हतीच. डायरेक्टली आपलं लॅपटॉप कसे संग कनेक्ट होतं रिमोट रिपॉझिटरी बरोबरच डायरेक्ट इंटरनेटशी कनेक्ट. जेव्हा बी तुम्हाला काय काम करा तुम्हाला डायरेक्ट इंटरनेटशी कनेक्टेड राहावं लागायचं. तुम्हाला काही जर फाईल अपलोड करायची या रिपॉझिटरी करा, काय तुम्हाला फाईल कोणी काय यांनी चेंजेस काय केलं म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही का तिथं कनेक्टेड राहावं लागत होतं इंटरनेटशी. आणि सिंगल पॉईंट ऑफ सर्व्हर जर फेल्युअर झाला तर तुमचं सगळं तुम्हाला काहीच करता येतं सगळं डेटा तुमचा लॉस होत होता. ठीक आहे. पण इथं तुमच्या लोकल रिपॉझिटरीला तिची कॉपी असणार आहे तिची त्या रिपॉझिटरीची. हे जरी बंद पडलं तरी यांच्याकडे कॉपी आहे यांचं काम चालूच करणार. आणि जेव्हा यांना काय जर यांना वाटलं तरी अपडेट करायचं अपलोड करायचं त्या टाइमला त्याला इंटरनेटची गरज आहे. क्लिअर. ओके सर. पर सर लोकल रेपो तर ऑलरेडी एक्झिस्ट असतं वाटतं ना. सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टम मध्ये लोकल रिपॉझिटरी नसती. सेंट्रल नसते. ओके. मी तर डायग्राम असं आपल्याकडे कुठतरी दोघं काढाल पाहिजे डायग्राम इंटरनेटवर असेल कुठते डायग्राम मी बघतो. आणि आपण आता घेतलीच होती की डायग्राम मी आत्ता 2 डायग्राम सोबत काढायला पाहिजे. असं लोकलचं स्ट्रक्चर मी आपल्या सिंपल भाषेत तिथे ही तुमची रिपॉझिटरी ठीक आहे रिमोट रिपॉझिटरी आणि तुमचं लॅपटॉप डायरेक्टली त्याला कनेक्ट करत होतं. इथं लोकल रिपॉझिटरी नव्हती ज्यांच्यामध्ये म्हणजे डायरेक्टली आपण त्या सर्व्हर बरोबर कनेक्टेड होतो. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काही अपडेट हे जे काम करायचं ना प्रत्येक वेळेस आपल्याला सगळं म्हणजे सर्व्हर बरोबर कनेक्टेड राहावं लागत होतं रिमोट रिपॉझिटरी बरोबर. जर ते सर्व्हर फेल झाला तर आपण आपलं काम तिथं स्टॉप करत होतो कारण का आपल्याकडे त्याचं काही बॅकअप नव्हतं आपल्या कोडचं. पण इथं काय तुम्ही जर नवीन जरी कोणी आलं उद्या म्हणले अश्विनी म्हणले सर तिघं काम करतात मला पण काम करायचं रिपॉझिटरी. ती रिपॉझिटरी त्याच्या लॅपटॉपवरती काय करणार ते डाउनलोड करणार कम्प्लीट आणि तिथून पुढे ती काम करणार. तर ही रिपॉझिटरी त्याला सगळं डेटा त्याच्याकडे असणार इथं म्हणजे सगळ्याकडे ते रिपॉझिटरी डेटा असतोच. ठीक आहे. हे आपण डिस्ट्रीब्युटेडच बघणार आहे कसं आहे काय नाही त्या टायमाला तुम्हाला अजून क्लिअर होईल. पण सध्या पुरतं डिस्ट्रीब्युटेड आणि सेंट्रलाइज आणि लोकल मधला फरक कळला का तुम्हाला. हो यस सर. ठीक आहे. योगेश कळतं का रे. हो सर. आणि तू जे एसव्हीएन वापरत होता ना तू ते तू जेव्हा हो. वापरत होता तेव्हा तुझ्या लोकलला तुझं पुरतच काम असणार आहे ना पूर्ण कम्प्लीट प्रोजेक्टचा डेटा होता का तुझ्याकडे. नव्हता. मग प्रत्येक वेळेस तुला कुठं राहावं बघावं लागत होतं सर्व्हरवर ऐक नाही. इंटरनेटवरून येस इंटरनेटवरून अपडेट करून घ्यावं लागतं ते. आता माझ्या एसव्हीएन सर्व्हरवरून. हा एसव्हीएन सर्व्हर.
आता मी काय करतो, कम्प्लीट एकदाच पूर्ण रिपॉझिटरी काय करतो, आता तुम्ही फिरायला गेला, तुम्ही काय केला, गोवा ट्रिप नावाचा फोल्डर क्रिएट केला आणि त्याच्यात सगळं तुम्ही फोटोज लिहिलेत. आता मी कम्प्लीट फोल्डर माझ्या लॅपटॉपवर डाउनलोड केला, म्हणजे गिटअपचा तसं डाउनलोड केला माझ्या लोकलवर, तर ते सर्व्हरला प्रत्येक वेळेस मला तिथून घ्यायची गरज नाही ते फोटोज. म्हणजे आता बघा, तुला प्रत्येक वेळेस घ्यावं लागेल, पण माझ्या केसमध्ये मी काय यूज करतो, गिटअप यूज करतो. तर मी कम्प्लीट हे फोल्डर आहे ना, मी एकदाच पूर्ण जर डाउनलोड केलं, तर सगळं हिस्ट्री दिसते ना, सगळं हिस्ट्री विथ हिस्ट्री माझ्या लॅपटॉपवरती लोकल रिपॉझिटरीवर सगळं ते डाउनलोड होऊन जातं. मग तिथून मग बघू शकतो कुणी काय केलं, काय चेंजेस केलं, काय नाही. आणि तिथे काय मॉडिफाय करायचं असेल तर मी अपडेट करून इथं टाकत होतो ते. म्हणजे मला प्रत्येक वेळेस हे गिटअपला इथे येऊन बघायची गरज नाही मला. ठीक आहे. ओके सर. नवीन बॅच सुरू करा एवढे कॉल येतात सध्या, पण मी नाही करत आता. हेच तुमचीच बॅचचं थोडं हे झालंय, सगळं भरून काढल्याशिवाय आता दुसरी बॅच विचारत नाही. आता नोव्हेंबरचे एंड म्हणजे आता संपायला पाहिजे, म्हणजे डिटेलमध्ये बघू आपण. थोडं एक्स्ट्रा लेक्चर जर घेतलं ना, तर तुम्हाला जर समजा थोडं सपोर्ट करा तुम्ही. ठीक आहे. आपलं तसे संडेला तुम्ही मॉक इंटरव्ह्यूला अवेलेबल राहत होता ना, तर आपण लेक्चर घेऊन टाकू, कारण की आपलं सिलेबस म्हणजे जेवढं जास्त कव्हर करता येईल तेवढं करू आपण. आता डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम ते तुमचं क्लिअर झालं. ठीक आहे. हे तुमचं गिटअप आपण बघितलं, हे टाइप्स ऑफ व्हर्जन कंट्रोल सिस्टीम बघितले, लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आणि डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम, हे तुमची व्हर्जन कंट्रोल सिस्टीम आहे. ठीक आहे. आता मी इथं नाही का, आता पीपीटी थ्रू जातो बरं का. आता तुम्हाला सांगितलं एकदा पीपीटी थ्रू जातो. ठीक आहे. सेंट्रलाइज व्हर्जन कंट्रोल सिस्टीम ॲज अ सिंगल सर्व्हर दॅट कंटेन्स ऑल द फाईल्स अँड व्हर्जन्स. म्हणजे एक सेंट्रल लोकेशन असतं, तिथं सगळ्या गोष्टी असतात, तुमचं डेटा हे ते सगळं. दिस इनेबल्स मल्टिपल क्लायंट टू सायमल्टेनियसली ॲक्सेस द फाईल्स ऑन द सर्व्हर, पुल देम दिअर लोकल कॉम्प्युटर अँड पुश इन टू द सर्व्हर. म्हणजे जेव्हा त्यांना पाहिजे काय तिथं पुल करणार, पुश करणार, हे करू शकते तिथे. ठीक आहे. दिस वे एव्हरीवन युजली नोज व्हॉट एव्हरीवन इज प्रोजेक्ट डुईंग. ॲडमिनिस्ट्रेटर हॅव कंट्रोल ओव्हर हू कॅन डू. म्हणजे कोण काय करते, कोलॅबरेशन, हे सगळ्या गोष्टी होतात. कोणी काय पुश केलं, कोण काय करते, सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं. एकच मिनिट. हा बोल ना. हा बोल की. अरे ती क्लास चालू आहे इथं पुण्यातच आहे. तू कुठे? सध्या माझ्याकडं काय सांगू तुला आता, सांगते असं. बोलतो तुला मी नंतर. 2-3दा कॉल आलते असे, म्हणजे एकदा उचलत नाही मी. जर इम्पॉर्टंट असेल तर 2-3दा काय उचलतो. आता हा आपण पीपीटी थ्रू जात होतो. आवाज येते ना सगळ्याला? हो. आता बघा, सगळ्याचं कंट्रोल हे बघा. द बिगेस्ट इश्यू दिस स्ट्रक्चर एव्हरीथिंग इज स्टोअर ऑन द सेंट्रलाइज सर्व्हर. म्हणजे सगळ्यात मोठं इश्यू काय आहे, आता जे मी बोललो ते सगळ्या गोष्टी कुठं स्टोअर असतात, सेंट्रलाइज व्हर्जन. म्हणजे सेंट्रलाइज सर्व्हर, जे सर्व्हर आहे ना आपलं, तिथं सगळं स्टोअर असतात. इफ समथिंग वेअर हॅपन्स टू दॅट सर्व्हर, नोबडी कॅन सेव्ह देअर व्हर्जन अँड चेंजेस फुल फाईल. म्हणजे काय करते, म्हणजे काहीतरी झालं ते सर्व्हर बरोबर, तर सगळं डेटा आपलं काय ते जातं. म्हणजे नाही का, म्हणजे समजा कोणी काही डेटा ते नाही का, प्रत्येक वेळेस तुम्ही डाउनलोड नाही केलं किंवा सेव्ह नसेल तर सगळं ते काय जातच येतं. म्हणजे इथं सेंट्रलाइज जर तुमचं हे जर इथलचं काही जर बंद पडलं तर तुम्हाला ते डेटाचं हिस्ट्री हे ते सगळ्या गोष्टी होऊन जाते डिलीट. इफ सर्व्हर वेअर टू हॅपन टू दॅट सर्व्हर. हां, म्हणजे काही झालं असेल त्याच्याबरोबर. नोबडी कॅन शेअर, नोबडी म्हणजे नोबडी कॅन सेव्ह देअर व्हर्जन अँड चेंजेस फुल फाईल्स और करेक्ट ॲटम. म्हणजे त्यांनी काय दुसरं काही करू शकत नाही कोणी. काही चेंजेस हे ते आपल्याकडे नसते ना ते. सिमिलर टू द लोकल व्हर्जन कंट्रोल सिस्टीम इफ सेंट्रलाइज डेटाबेस बिकम्स करप्टेड अँड बॅकअप्स हॅव बीन केप्ट. म्हणजे हे काय बोलते, समजा तुमचं हार्ड डिस्क किंवा काय करप्ट झालं आणि तुम्ही जर बॅकअप जर नाही घेतलं त्याचं, तर तुम्ही सगळं डेटा तुमचं लूज होऊन जातं. यू लूज द इंटायर हिस्ट्री ऑफ द प्रोजेक्ट वॉट एव्हरी सिंगल स्नॅपशॉट. म्हणजे तुमची जर त्याचं बॅकअप जर कोणी काही घेतलं नसेल, सगळं जर तुम्ही सगळं हिस्ट्री सगळं डिलीट होऊन जातं ते, म्हणजे काहीच राहत नाही. हे एक इश्यू आहे.
पण डिस्ट्रीब्युटेड मध्ये कसं आहे, आपलं प्रत्येक वेळेस आपण इथं काम करतो ना, आपल्या आधी आपण काय करतो, आपल्या लोकल रिपॉझिटरी टाकतो बरं का, आणि तिथून नंतर आपण रिमोट रिपॉझिटरी टाकतो. म्हणजे सगळं हिस्ट्री आपल्या कुठं मेंटेन आहे, लोकल रिपॉझिटरीला आहे. म्हणजे आपण डायरेक्टली तर रिमोट रिपॉझिटरी टाकत नाही, सगळ्यात आधी आपण लोकल रिपॉझिटरी टाकतो आणि तिथून आपण रिमोट रिपॉझिटरी टाकतो. ठीक आहे, हे असे काम करतो आपण. त्याच्यासाठी हे जरी काय जर झालं डिलीट, आपल्याकडे इथं सगळा डेटा इथं आहे विथ हिस्ट्री. हे सगळ्या गोष्टी इथं आपण स्टोअर करतो. त्याचा एक फायदा आहे डिस्ट्रीब्युटेडमध्ये. पण सेंट्रलाइजमध्ये सगळं जातं निघून. ठीक आहे, हे आलं तुमचं. हे कळलं ना सेंट्रलाइज काय आहे ते. हो हो हो. हे तुमचं डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टीम. ठीक आहे, with distributed version control system, employee don't just check out the latest snapshot of the files from the server. They fully mirror repository including. आता बघा हे काय करते, आता जर तुम्हाला याच्यातलं रिपॉझिटरीवर जर तुम्ही नवीन आलाय तर तुम्ही फक्त तुम्हाला लेटेस्ट चेंजेस घेत नाही, तुम्ही कम्प्लीट रिपॉझिटरी. आता उद्या जर अश्विनीने जॉईन केलं तुमचं प्रोजेक्ट, तर अश्विनी सगळ्यात आधी काय करणार, तुमचं कम्प्लीट प्रोजेक्ट आहे ना रिपॉझिटरी फोल्डर, ती कम्प्लीट फोल्डर त्याच्या लॅपटॉपवर डाउनलोड करणार, तर त्याला काम करता येते. आणि तुमच्याकडे पूर्ण त्याचं मिरर, त्याचं बॅकअप सगळं तुमच्या लोकल, म्हणजे लोकल रिपॉझिटरी त्याची असते सगळी तुमच्याकडे. इथं जरी काय झालं तर तुमच्याकडे आहे डेटा. ठीक आहे, हे एक प्लस पॉईंट आहे. दे फुली मिरर द रिपॉझिटरी इन्क्लुडिंग इट्स फुल हिस्ट्री, म्हणजे पूर्ण हिस्ट्री सगळं तुमच्याकडे ते असते डेटा. ठीक आहे, दस एव्हरीवन कोलॅबरेटिंग ऑन द प्रोजेक्ट ओन्स अ लोकल कॉपी ऑफ द होल प्रोजेक्ट, म्हणजे पूर्ण प्रोजेक्टची लोकल कॉपी त्याच्याकडे असते. ठीक आहे, आता बोललो तसं. own their local database, their own complete history. With this model, if the server becomes unavailable or dies, if any employees this project can be same copy of the project version if any of the employee. हे आता हेच काय बोललो मी, हे जर सगळं जर झालं तर तुमच्याकडे आहेत ना सगळे डेटा, तुम्ही याला शेअर करू शकता एकामेकाला विथ हिस्ट्री. सगळ्या गोष्टी आहेत तुमच्याकडे मेंटेन. अशा काही गोष्टी बघाव्या लागतात आपल्याला. इट इज इनफ दॅट वन एम्प्लॉय कंटेन्स करेक्ट कॉपी विच कॅन देन इझिली फर्दर डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे एका जणाकडे कोणाकडे त्याची कंप्लीट कॉपी असते, समजा योगेशकडे सगळी कॉपी त्याची, तुमच्याकडे जरी नसली तरी योगेश शेअर करू शकतो तुम्हाला विथ कंप्लीट हिस्ट्री. कोणी चेंजेस केले, काय केलं, पूर्ण प्रोजेक्टची लाईफ सायकल आहे का तुमची पहिल्यापासून तर आतापर्यंत सगळा डेटा योगेशला शेअर करू शकतो. हे अशा काही गोष्टी आहेत. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटेड व्हर्जन कंट्रोल सिस्टम कंटेन्स मल्टिपल रिपॉझिटरी. इज युजर हॅज दिअर ओन रिपॉझिटरी अँड वर्किंग कॉपी. प्रत्येकाची त्याची स्वतःची एक वर्किंग कॉपी असते. The most popular distributed version control system are Git, GitHub, Bitbucket, GitLab. हे सगळ्याचे कमांड एकच असणार आहेत. ठीक आहे, थोडं हे कन्सोल वेगळं असणार. मोस्ट ऑफ द लोक गिटच यूज करतात, गिट. ठीक आहे, कोण कोण करतं का गिट यूज? हो सर, करतोय प्रोजेक्ट मध्ये. म्हणजे आत्ताच्या कंडिशनला गिटचे ऑप्शनच नाही. मोस्ट ऑफ द मार्केट सगळे गिटने कव्हर केले. गिटचेच प्रोडक्ट, गिटलॅब, बिटबकेट, हे असंच सगळे कमांड आपण नाही का फ्लो बघणार आहे सगळं, त्याच वेळी सगळं आपण करणार इथं. ठीक आहे, हे बघा आता तुम्हाला सांगितलं वर्किंग कॉपी, हे तुमचं लोकल रिपॉझिटरी, हे पूर्ण तुमचं लॅपटॉप आहे. ठीक आहे, रिपॉझिटरी, आणि इथं सगळं डेटा केलं. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली रिमोट रिपॉझिटरी डेटा पुश नाही करत. सगळ्यात आधी तुमच्या लोकल रिपॉझिटरी घेता आणि लोकल रिपॉझिटरी तिथं, म्हणजे एक लेअर तुमचं वाढलं. म्हणजे इंटरनेटची तुम्हाला गरज किती लागणार, तुम्हाला जेव्हा लोकल रिपॉझिटरीवरून जर पुढं काही जर टाकायचं असेल तरच इंटरनेटची गरज आहे. अदरवाईज तुम्हाला इंटरनेटची दररोज कनेक्ट करायची गरज नाही. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हाच करायचं, सारखं कनेक्ट करायची गरज नाही तिथे. ठीक आहे, हे सगळं तुम्ही असं काम करू शकता. म्हणून हे बाय गिट काय सॉफ्टवेअर, हे आपलं हे काय गिट बॅस, याला आपण इथून जे काम करतो त्याला गिट बोलू. आणि हे तुमचं गिटहब सर्व्हिस रिमोट रिपॉझिटरी, हे वाला हे तुमचं गिटहब आहे. हे तुमचं हे बघणार आहे आपण कन्सोल थ्रू. आता तुम्ही विचित्र दिसत असेल तुम्हाला, पण एवढं विचित्र नाही, सोपं आहे जरा. ठीक आहे, हे आपण बघणार आहोत तिथं. ठीक आहे, गिटलॅब ही सर्व्हिस आहे, गिटहब, गिटलॅब ही सर्व्हिस आहे तुमची. ठीक आहे, वाय गिट इज इम्पॉर्टंट. 93 इंजिनियर, 93 भरपूर सगळे तेच यूज करतात गिट. इथे जेव्हा गिट 93 पॉईंट एवढे लोक गिट यूज करतात. नंतर डॉकर, कुबर, हे असं काही त्यांचे रोल्स इन गिट डेव्हऑप्स, हे वर्कफ्लो ऑफ गिट, हे नंतर बघणारच आपण. ठीक आहे, आतापर्यंत काय डाऊट आहे का बघा बरं तुम्हाला? आपल्याला अकाउंट पण क्रिएट करायचं गिटचं. नाही सर.
समजलं टाईप्स आहे ना. समजलं ना? समजणं महत्वाचं आहे, बाकी काही नाही आपल्याला. ठीक आहे. हे बघा, रोल्स इन गिट इन डेव्हऑप्स. द डेव्हऑप्स ऑपरेट विथ व्हर्जन कंट्रोल सिस्टम दॅट विल ट्रॅक ऑल द चेंजेस. Git is a distributed version control system that allow developer to keep local copy of the commits they make. म्हणजे सगळं आपण जे केलं सगळं लोकल कॉपी पण आपल्याला मेंटेन करता येते. Git as a DevOps tool empowers the collaboration of faster release life cycle. अँड म्हणजे एक काय कॉमन लोकेशनला आपलं कोड असेल तिथं कुणी काय चेंजेस केलं काय नाही, म्हणजे कोलॅबोरेशन चांगलं होतं ना. व्हर्जन कंट्रोल वॉज वन ऑफ द बेस्ट प्रॅक्टिस डेव्हॉप्स विच व्हर्जन कंट्रोल डेव्हलपर वर्किंग ऑन द प्रोजेक्ट कॅन व्हर्जन शेअर हे बॅकअप हे ते मर्ज कोलॅबरेट सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. वेन वर्किंग इन अ लार्ज ऑर्गनायझेशन्स वेअर मल्टिपल टीम्स वर्क टुगेदर इन द सेम प्रोजेक्ट गिट कम्स हँडी चेंजेस मीट देम इट इज ट्रॅक कोड व्हर्जन कुठे हे म्हणजे तिथं सगळं आपण हे मॅनेज करू शकतो. वाचल्यावरच कळते, एक्सप्लेन करण्याचा अर्थ नाही काय. ठीक आहे. आता हे आतापर्यंत अश्विनी कळतं ना तुला? हो सर. किती थोडं थोडं कळतंय का म्हणजे कळलं बऱ्यापैकी? कळतंय सर. ओके. आता आपण काय करू, गिटअपचं अकाउंट ओपन करू आपण. ठीक आहे. तर तुमच्यातलं कोणाचं ईमेल आयडी किंवा कोणाला जर गिटअपचं अकाउंट क्रिएट करायचं असेल तर मला इथं ईमेल आयडी सेंड करा आणि काही ईमेल आयडीवर काही आलं OTP हे ते काही जे लागेल ते शेअर करा. कोणाचं क्रिएट करायचं अकाउंट आता गिटअपचं? बाकीच्यानी मी जसं केलं तसं बघून करा बरं का. कोणाचं करायचं सांगा पटकन. आणि फ्री आहे गिटअपचं, पैसे द्यायची गरज नाही. 2 रुपये देऊ नका, 0 काहीच देऊ नका त्यांना, फुकट आहे सगळं, एकदम फ्री. पैसे कटत नाही, काही कटत नाही, किती वापरा काही करा. हे याचं ओपन फ्री आहे गिटअप. आणि किती अकाउंट उघडा काही प्रॉब्लेम नाही. तर AWS सारखं नाही बरं का इथं. ठीक आहे. कोणाचं अकाउंट ओपन करायचं? ज्याचं ऑलरेडी असेल ते नको, ज्याचं अकाउंट नाही त्याचं द्या मला ईमेल आयडी, मी अकाउंट ओपन करू आणि सांगतो तुम्हाला कसं करायचं क्रिएट. ठीक आहे. योगेश तुझं अकाउंट आहे का ओपन गिटअपचं? हा सर, 1 मिनिट चेक करतो मी. अश्विनी तुझं अकाउंट आहे गिटअपचं ओपन? हो सर माझं आहे. धवल? माझं पण आहे सर. आहे ना. निखिल? हा सर, केलेलं तर आहे की. तुम्हाला ते सांगायची गरज आहे का म्हणजे अकाउंट कसं क्रिएट करायचं काही नाही? जर माहित असेल तर आपण डायरेक्टली गिटअपवर स्टार्ट करू शकतो. काय वाटतं तुम्हाला? एकदा चेक करतो मी आहे का. जर सगळ्याचा अकाउंट जर असेल तर मी कशाला उगाच ना एखाद्या अकाउंट क्रिएट करू असतो. जर नसेल कोणाचं तर मी क्रिएट करतो, एक तुम्हाला कळून जाईल काय ते. आणि एवढं ते अवघड नाही अकाउंट क्रिएट करणं म्हणजे काय. तुम्ही जसं नाही का असं तर तुम्ही किती अकाउंट कुठे ओपन करताय तुम्ही तसे टाईपचे. उद्या आपल्याला डायरेक्ट गिटचं वर्कफ्लो बघायचं. ठीक आहे. उद्या 8 वाजता आहे ना सगळे? हो सर. आणि पुढचा वीकेंड ठीक आहे मी घेईल. समजा नंतर जर मॉर्निंगला जर घ्यायचं असेल तर मॉर्निंगला कोणाकोणाचे काय इश्यू आहे मला एकदा कळेल. समजा म्हणजे कधी जर मॉर्निंगला घ्यायची जर बारी आली तर कोणाचा काही इश्यू असेल तर मग बघू आपण. सर वीकेंडला मॉर्निंगला घ्यायचा नाही तर? हा वीकेंडला घेऊ, पण असं मध्ये तुमचं जॉबचं टायमिंग काय? मी 7 वाजता फ्री होतो रोज संध्याकाळी. हा 9 ते 10. आणि सकाळी तर तुम्हाला 7:30 8:30 जरी घेतलं किंवा 8 ते 9 जरी घेतलं तर समजा मध्ये तर चालेल ना? नाही सर, सकाळी कॉल राहतो सकाळी. सकाळी इतकं 7:30 8:30 ला का? माझं जरा सकाळी राहतो 4 पर्यंत चालतं, मग संध्याकाळी पर्यंत. म्हणजे सकाळी 7-8च्या आसपास कॉल असतं का? हा सकाळी क्लायंट साठी. बरं, सकाळी अवघड आहे मग. लवकर शिफ्ट लवकर संपते पण ते सकाळी 7 पासून काम करणं म्हणजे ते उठावं लागतं ना लवकर. हा तर काय थोडं चालतं. म्हणजे प्रत्येक असतं का कधी असं अल्टरनेटिव्ह असतं ते शिफ्ट नुसार कंटिन्युअसली असतं? रॅन्डम येत म्हणजे असतंच कंपल्सरी. कधी कधी मग शेड्यूल होतो कॉल पण. असेल तर ठीक आहे. वीकेंडला घेतो आपण मॉर्निंगला. वीकेंडचं काही सॅटर्डे संडे सुट्टीच असतं. वीकेंडला हा करू शकतो. वीकेंडला आपण एक्सटेंड बी करू शकतो थोडं. एक्सटेंड इव्हनिंगला करेल मी. आता इव्हनिंगचा हा वीकेंड
मी ती तिकडची बॅच होती. मी कसं आहे ते काही गोष्टी कमिटमेंट केले ना ते असं टायमावर झालं ते बरे वाटतं ना जरा. ती बॅच मी दुसरे घ्यायला लावली नंतर मग करू मॅनेज करू आपण काही नाही. मी शक्यतो असं एक्सटेंड असं लेक्चर करेलच इव्हनिंगचं. तर इव्हनिंगला 8च्या नंतर सगळं फ्री आहे समजा आहे ना. हो सर. आणि 9:15 9:30 तसं नाही घेणार कारण की आपलं लेक्चर एक्सटेंड झालं ना तर तुमचं मग तुम्हाला पण लई उशीर होऊन जात असं नाही का जेवण हे ते. तर मी घेतलं तर 8ला घेतलं तर चालेल ना. 8 ते 9:30 असं अंदाज धरून चला तुम्ही. 7च्या नंतर कधी पण घे. ठीक आहे. संध्याकाळी कोणालाच इश्यू नाही. ठीक आहे योगेश तुला पण नसेल. नाही सर. नाही ना. ठीक आहे. गिटचा अकाउंट क्रिएट आहे ना निखिल चेक केलं ना एकदा तू. हा आहे सर क्रिएट आहे. मग कसं क्रिएट करायचं काय करायचं सिंपल प्रोसेस आहे. एक्सप्लेन करायची मला तर काही गरज वाटत नाही. जर नसेल तर मी सांगतो. ठीक आहे. ही वेबसाईट आहे. आता थोडं 2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. अकाउंट नाही क्रिएट करत मी. गिटहबची वेबसाईट आहे तिथं जायचं. इथं गेलं ऑलरेडी माझा अकाउंट आहे म्हणून ते सांगते. मी लॉग आउट करतो इथं समजा नंतर दुसऱ्या ब्राउझर जातो मी. सगळेच ब्राउझर केले वाटते. ओके म्हणजे तुम्ही काय टाकणार गिटहब. डायरेक्ट गिटहब जरी टाकलं तुम्ही असं टाकलं पहिलीच वेबसाईटवर क्लिक करा. इथं केलं त्याच्यानंतर अरे हे काय झाले हे साइन अप म्हणून दिसते. हे असं येते. ठीक आहे. इथं तुम्ही ईमेल टाकायचं तुमचा जे असेल ते कंटिन्यू करायचं आणि एक पझल येईल ना ती करायची. आणि फ्रीवाला गिट घ्यायचं नाही का स्टुडंट बेनिफिट आहे ते घ्या. आणि डेव्हलपसाठी टीम सांगा तुम्ही. माझ्या स्वतःसाठी मी करतो असं हे करू शकता. ठीक आहे. सर योगेश तुझं पण अकाउंट आहे ना. हो सर. हां मग ठीक आहे. अकाउंट आहे ना तुमची. तर नसेल तर कोणाचं तर करायचं असेल तर 2-5 मिनिटाचं काम आहे तर तेवढं करू. मला गिटहबचं ओव्हरफ्लो घ्यायचं होतं तर मी काय करतो त्या मॉर्निंगला घेतो. नंतर आत्ता एक ओव्हरव्ह्यू देऊ का तुम्हाला टाईम असेल तर. उद्या हो सकाळी सर. द्या. तुमच्यावर आहे. मी आधीचं जे बॅच असतं ना ते वरून सांगतो उद्या अजून एकदा सांगतो तुम्हाला म्हणजे आत्ता कळेल तुम्हाला. उद्या घ्या सर आता. बाहेर जायचंय जेवण केलं नाही आज सॅटर्डे आहे ना. इव्हनिंगला सॅटर्डेला घेणारच नव्हतो पण ते ऑन दी स्पॉट मला ते कळलं. मी बघत होतो नाही का आज मॉर्निंगला मी तुम्हाला सांगणार होतो पण मी म्हणलं तुम्हाला काय आधी बोललो नाही काही नाही. असं ऑन दी स्पॉट टाकणं म्हणजे ते मला ते रात्री टाकणार होतं तुम्हाला मी काल आज मॉर्निंगला. तर मी ठीक आहे म्हणलं सॅटर्डेला नको ताण काय. पण सॅटर्डेला आपण मॉर्निंगलाच घेऊ बरं का म्हणजे घेता येते जरा निवांत. आणि इव्हनिंगला निवांत होऊन जातो माणूस. सॅटर्डे बाहेर जातो कुठेतरी फिरायला मग काहीतरी कामं असतील.